तर आज आपण यांचा डॅन्ड्रफ ट्रीटमेंट करणार आहेत। यांचे हेअर बघू शकता थोडे फ्रीजे वगैरे पण आहेत, पण यांना 100% डॅन्ड्रफ आहे। त्यांचं म्हणणं असं आहे, मी डॅन्ड्रफ वगैरे चेक केलं, यांना खरंच 100% डॅन्ड्रफ आहे। तुम्हाला किती दिवस झाले डॅन्ड्रफ आहे? 1-2 वर्ष झालं असं झालं। तुम्ही स्पा वगैरे कधी केला? नाही केला। नाही ना? तर डॅन्ड्रफ साठी कंटिन्यू स्पा वगैरे तरी महिन्यातून एकदा तरी करायचा आणि ऑइलिंग वगैरे घरी कंटिन्यू ठेवायची, तुम्हाला डॅन्ड्रफ वगैरे होणार नाही। आज यांचा डॅन्ड्रफ आपण 100% कमी करणार आहोत। डॅन्ड्रफ बघू शकता तुम्ही, यांना स्कॅल्प डॅन्ड्रफ आहे, तर बघू शकता खूप जास्त डॅन्ड्रफ आहे यांना आणि ह्या खूप वर्षापासून स्पा वगैरे काहीच करत नाहीत। यांना जर आणखीन पण स्पा वगैरे कधी केला नसता तर यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम खूप जास्त झाला असता, कारण की जेवढा डॅन्ड्रफ असेल तेवढा जास्त हेअरफॉल होईल तुम्हाला। एकदा हेअरफॉल स्टार्ट झाला तर डॅन्ड्रफमुळं हेअरफॉल स्टॉप पण होणार नाही तुमच्या कधीच लवकर। तर एवढा डॅन्ड्रफ व्हायच्या अगोदर काय स्पा वगैरे लवकर करत जा। बघू शकता किती खूप जास्त डॅन्ड्रफ वगैरे। तर आज यांना आपण डॅन्ड्रफ स्पा करणार आहोत। हेअर वॉश वगैरे करून घेतलाय आपण, डिटँगल करतोय। त्यांना बघा हेअरफॉलचा प्रॉब्लेम किती जास्त आहे, कंटिन्यू असेच त्यांचे हेअर लॉस होतात। हे त्याचं कारण काय आहे? डॅन्ड्रफमुळे यांचे हेअर लॉस होतात, हेअरफॉल प्रॉब्लेम होतो। लावायच्यात तर तुम्ही बघू शकता मी सेक्शन कसे घेतलेत एम्फूल लावायला। पूर्ण स्कॅल्पला एम्फूल लागल्या पाहिजे, थोडं पण स्कॅल्प राहिलं नाही पाहिजे। आपण लॉरेलचे एम्फूल यूज करणार आहोत स्पा साठी। एम्फूल लावायची पद्धत बघा, सेक्शन बाय सेक्शन एम्फूल लावायच्यात। अशा पद्धतीने एम्फूल लावले तर पूर्ण स्कॅल्प मध्ये एम्फूल लागणार, कोंब घ्यायची पण गरज पडणार नाही। एम्फूल लावलेत आपण, आपल्याला आता क्रीम अप्लाय करायचे। पूर्ण फर्स्ट टचअप करायचे क्लीन क्रीमचं, नंतर ग्लोबल करायचंय। जसं आपण कलरला ग्लोबल करतो तसं टचअप द्यायचं यांना। पूर्ण स्कॅल्पला क्रीम लागली पाहिजे त्या हिशोबाने। स्कॅल्पला क्रीम लागेल तरच त्यांचा डॅन्ड्रफ जाईल। हेअरला लागल्याच्या नंतर हेअर मॉइश्चरायझर पण मल्सिफाय जास्त करायचं तुम्हाला। जेवढे हेअरला तुम्ही मल्सिफाय करता तेवढे स्पिटन्स वगैरे डॅमेज हेअर असतात ते कव्हर होतील। जर मल्सिफाय नाही केलं नसतं, क्रीम लावली तर त्याला काही फायदा नसतो। मल्सिफाय करून प्रॉपरली कोमिंग केलं तर हेअरमध्ये प्रोडक्ट जाते। कोमिंग जर नाही केली तर प्रोडक्ट वरच्यावरच लागते। आणि जेवढं जास्त करून अँड्सला खूप जास्त स्पिटन्स असतात ना, तर त्यासाठी तुम्हाला अँड्सला जास्त मल्सिफाय करावं लागणार आहे, स्पिटन्स पण कमी होते यांचे। स्पाचे खूप जास्त काही फायदे आहेत ते माहिती नाही आहे खूप जणांना।
त्यांचा स्पा झालेला आहे. तुम्ही डॅन्ड्रफ वगैरे बघू शकता आहे का नाही. वरती ये सारिका इकडं. आधी किती जास्त डॅन्ड्रफ होता, आता स्कॅल्प बघा किती क्लीन आहे त्यांचं. हेड मसाज कशी वाटली? ओके ना. बघा नाही क्लीन आहे थोडा